सर प्लीज कमळीला काही बोलू नका. तिची या सगळ्यात काहीच चूक नाहीये. खरं तर आमचं एकमेकांवर प्रेम आहे. एक खुळत के खुळत डोसक्याचं आहेस खरं तू. उगं तोंडाला येईल ते बोलायला लागलाय ग बस. नाही कमळी, मी करेक्ट आहे. तुलाच कळत नाहीये, तू माझ्यावर प्रेम करतेस. हो सर, कमळी मला नोट्स देते. मी कधी कॉलेजला नाही आलो तर माझी चौकशी करते. मी आजारी असेल तर माझी तब्येत कशी आहे विचारते. खरं तर आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. कमळी, मी हे काय ऐकतो सगळं? अगं तू अन्नपूर्णा मॅडमचे नात असून कॉलेजमध्ये हे तुझं असं वागणं? सर सर एक मिनिट. दोष कमळीचा नाही, ह्या मुलाचा आहे. हो, ती मगाचपासून तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. तिची बाजू तरी ऐकून घ्या. आणि ती जीएस आहे हो. जीएस या नात्याने जर का एक मुलगा कॉलेजमध्ये आला नसेल तर तो का नाही आला हे विचारणं कर्तव्य आहे तिचं. तेच करत होती ती. आता उद्या तुम्ही आला नाहीत कॉलेजला म्हणून समजा जोशी मॅडमनी विचारलं प्रिन्सिपल सर कुठे आहेत, तर त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे असं होतं का? नाही ना, तसंच आहे. आणि नोट्स सर, अहो ती नोट्स साधा एक मित्र म्हणून देत असेल, याचा अर्थ असं नाही ना होत की तिचं प्रेम आहे तिच्यावर. सर असं कसं? मला कळते ना तिचं माझ्यावर प्रेम आहे. तिने कधी तिच्या तोंडून सांगितलं तुला की तिचं तुझ्यावर प्रेम आहे, तिला तू आवडतोस म्हणून? नाही ना, संपला विषय. नाहीये तिचं तुझ्यावर प्रेम. तिच्या मनात तुझ्याबद्दल काही नाहीये. सर तुम्हाला बरंच कळतं तिच्या मनातलं. सर प्लीज मारू नका त्याला. सर बघितलं सर, आहे ना कमळीचं माझ्यावर प्रेम. नाहीतर तिने तुम्हाला मारण्यापासून अडवलं नसतं. प्रेम? ए बाबा, तुला किती वेळा सांगायचं र, माझं तुझ्यावर प्रेम नाही, कुणावरच प्रेम नाही माझं. मी तर शिकायला आलोय. अभ्यास सोडून दुसरं काय बी माझ्या डोसक्यात नाही आणि कवा नसणार आहे. मला शिकायचंय, मोठं व्हायचंय, माझ्या आया आणि आबांचं स्वप्न पुरं करायचंय, माझी स्वप्न पुरं करायची आहेत. हे प्रेम बिम जे काय की नाही ते माझ्यासाठी नाही आणि मला त्यात अडकायचं बी नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, हे तुला आता मारू नका मी जे काय म्हणले ते तुझ्यावर प्रेम करतोय म्हणून नाही, माणुसकी पायी म्हणले मी. उगा त्याचा काय बी अर्थ लावू नको. आणि तूच काय जगातला सगळ्यात भारी पोरगं बी येऊन माझ्या समोर उभं राहिलं की नाही, त्याच्यासाठी बी माझं हेच उत्तर असेल की माझं तुझ्यावर प्रेम नाही, कुणावरच नाही. अभ्यास सोडून माझ्या डोसक्यात दुसरं काय बी नाही. मला माझा अभ्यास करायचा आहे आणि आता तू बी ध्यानात ठेव, हे सगळं डोसक्यातनं काढून टाकायचं आणि गप गुमान अभ्यास करायला लागायचं, नाहीतर गुड 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 कमळी. आता जरा अभ्यासाकडे लक्ष द्या. हा, अरे लोटस, यापुढे जर असं काय केलंस ना तर कारवाई करावी लागेल तुझ्यावर. नाही तशी मी ट्रस्टीजकडे तुम्हा दोघांची तक्रार करणारच आहे. आता निघा तुम्ही. काय येतो सर. होय. ए लोट्या, तुला काय वाटलं आम्ही काय वडी घेऊन आलोय? जतर आता तुला कोल्हापुरी कमीला प्रपोज करतो. छतर, तुला काय वाटलं? निंगी उठ. आता काय करायलीस? उठ. बास बास बास. झाला तेवढा तमाशा, बास झाला. तू रे उठ. बास झाला आता हे प्रकरण. अभ्यासाकडे लक्ष दे, विनाकारण रस्टिकेट होशील ना. आउट. जा. सर कमळे, लिंबू सरबत पिऊ.
ए लोटस लोटस यार यू आर सच अ ब्रेव गाय यार. प्रिन्सिपल केबिन मध्ये किती भांडलास तुझ्या प्रेमासाठी, लाईक अ फायटर. माझा रिस्पेक्ट तुझ्यासाठी प्लस 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 होऊन गेलाय. तू आज प्रूव्ह करून दिलंस खरं प्रेम काय असतं ते. पण कमळी तर ती मला नाही म्हणाली ना. अरे तू वेडा आहेस का? ती इतक्यात कशी हो बोलेल? मुली इतक्यात हो बोलत नाही. इट्स अ होल लॉन्ग प्रोसेस. ही तर फर्स्ट स्टेप आहे. अभी तो बहुत कुछ होना है. हो आता बघ, आता ती तुझ्यावर चिडणार, तुझ्याशी बोलणार नाही. मग थोड्या दिवसांनी तिचा राग शांत होईल आणि मग स्वतःहून येऊन बोलायला लागेल आणि मग ती तुझ्याकडे रिटर्न पण येईल. शील कम बॅक आणि तिला यावंच लागेल तुझ्याकडे. येईल ती, पण तू हार मानू नकोस. पण प्रिन्सिपल सरांनी माझ्यावर हात उचलला यार. वाह नाईस. हात उचलला म्हणून तू घाबरतोयस? अरे रिअल लवर काय काय बोलतात ते तर काय काय ते मून स्टार सगळं आणायला तयार होतात आणि तू एक मारला घाबरतोयस. मार? कुठे स्टार कुठे मार? तू हार नको मानूस, सांगते मी. ऋषी सर ते पण खूप चिडले होते माझ्यावर. ते मला रेस्ट्रिकेट करून टाकतील अशी लास्ट वॉर्निंग दिली आहे. रिअल प्रॉब्लेम हाच आहे. तुला अजून कळालंच नाहीये ते तुला असं का बोलले ते. का? आय थिंक ऋषी सरांना कमळी आवडते, त्यांचं प्रेम आहे. आणि ही गोष्ट जर खरं असेल ना तर ते तुला कसं सपोर्ट करतील. बट यू डोंट वरी, मी आहे ना, मी करेन तुझ्या प्रेमाला सपोर्ट. बिकॉज आय नो खऱ्या प्रेमासाठी ना भांडायचं असतं. खऱ्या प्रेमाला असं जाऊ नाही द्यायचं, ते मिळवायचं. आपण आपलं प्रेम मिळवायचंच. कळलं? येस. निंगे, अगं मी असं त्याला कधी काय बोललो बी नाही ना. आमच्यात कवा असा इशे झाला. मग तरी बी त्याच्या मनात माझ्याबद्दल असं कसं काय आलं? हे बघ, मला वाटतंय मी हसत खेळत बोलतो ह्याचा त्यानं वेगळाच अर्थ घेतला असणार आहे. अगं मी फक्त त्याला ऑल द बेस्ट म्हणलं आणि त्याला एकट्याला नाही सगळ्यांनाच म्हणतोय की मी. मग कमळे, तुझी काय बी चूक नाही. खरं प्रिन्सिपल सर त्याला मारत होतं की नाही, तेव्हा तू बी त्याला 2 तरी ठेवून द्यायला पाहिजे होत्यास बघ. एक चांदीशी पडली असती की नाही, बरोबर मापात आला असता. आणि काय ग, गावाकडे असताना केवढ्या पोरासने फटाकड्या लावली असत आणि आता इथे याला समजवत बसली आहेस वय ग. जाऊन दे, सोड. तू आता काय बी करू नको, मीच बघतो त्याच्याकडे. ए निंगे, असलं काय बी करायचं नाही. अगं गावाकडची पोरं टवाळ होती. खरं ह्यो पोरगत चांगला आहे ग, तसला नाही. त्याच्या मनात जे काय होतं ते त्यांनी सांगितलं नव्हतं. खरं आता माझ्याकडनं असलं काही बी नाही असं सरळ सरळ त्याला सांगितलंय की नाही, मग माझ्यासाठी तरी विषय इथेच संपलाय. अरे गावछाप, तुझ्याकडून हा विषय एंड झाला असेल तरी माझ्याकडून इतक्यात होणार नाहीये. अरे ये खेल तो अभी बहुत आगे जाएगा.